जय शिवराय. आज आपण राजगडच्या पायथ्याशी गोतोंडा हे गाव आहे. सरसेनापती येसाजी कंक यांचा हा वाडा बघण्यासाठी आलेलो आहोत. ह्या वाड्यामध्ये त्यांचे 13वे वंशज राहतात आणि हे खूप सुंदर फिलिंग आहे की महाराजांच्या काळात आपण महाराजांचा वाडा तर स्पर्श करतोय हात लावून, पण त्यांच्या काळातले जो मावळे आहेत त्यांच्या आपण पुढच्या पिढीला म्हणजे 13वे वंशजला भेट देतोय. खूप सुंदर वाडा आहे, खूप सुंदर माणसं आहेत आणि आतून वाडा इतका सुंदर आहे की त्यातले सगळे आधीच्या काळातले सगळे वस्तू त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत. वाडा जपून ठेवलेला आहे तसाच आहे. थोडंफार डेव्हलप केलेलं पण वाडा जसा आहे तसाच आहे. त्याच्यासमोर पांडुरंगाचं सुंदर मूर्ती मंदिर आहे आणि मंदिर पण खूप सुंदर आहे. आपण आता वाड्याकडे वळूयात. एक बात हमेशा याद रखना कि अपने दुश्मन की हमेशा तारीफ करो। दुश्मन जितना बलशाली होता है तुम्हारे जीत का डंका उतना ही जोर से बजता है। याद रखना कि चींटी को काटकर कभी भी इतिहास नहीं रचा जाता। इतिहास तो तब रचा जाता है जब तुम्हारे एक वार से सामने वाला हाथी दो टुकड़ों में बच जाए और दुनिया तुम्हें सरसेनापति यसाजी कंक के नाम से जाने। ही येसाजी कंक महाराजांची तलवार आहे आणि त्यांची मूर्ती. हे पत्र आहे. हे त्यांचे वंशज आहेत सर्व आणि हा सर्व वाडा त्यांचे 13वे वंशज आणि चांगल्या प्रकारे मेंटेन केलेला आहे. हे धान्याचं कोठार आहे. स्वयंपाकाची खोली, चूल आहे, जातं आहे. हे वाकळ शिवत आहेत जे आपण आता चादरी बेडशीट वापरतो, पण पूर्वीच्या काळी जुन्या साड्याची वाकळ तयार करून पांघरायला ते वगैरे घेत होते. आता आपण पूर्ण खालचा वाडा बघितलो, पण हा 2 मजली वाडा आहे. आपण वरती जात आहोत आता. हा पूर्ण वाडा जुन्या पद्धतीमध्ये आहे. शेणाने सारवलेला आहे. हां ही त्या काळातली रवी आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने त्यांनी सगळ्या गोष्टी असे मेंटेनन्स ठेवले आणि ही जवळपास 4.5 फुटाची हाईट आहे. म्हणजे त्यावेळेच्या बायकांची हाईट त्याच्यावर अंदाज काढू शकतो आपण. त्यानंतर हा हंडा बघा,
कशा उचलू पण शकत नाही. हांडा, माठ, हे रांजण, या सगळ्या गोष्टी त्याने पारंपरिक पद्धतीने जपलेल्या आहेत आपल्याला बघण्यासाठी. हे काटवट आहे त्या काळातलं, जेणेकरून यात भाकरी वगैरे केल्या जाते. हे परत रवीचाच प्रकार आहे. या सगळ्या गोष्टी त्याने व्यवस्थित जपून ठेवलेल्या आहेत. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सगळेजण या वाड्याला भेट द्यावी आणि हे जो अनुभव आम्ही अनुभवतोय आता सध्या, तो अनुभव तुम्ही प्रत्येकाने अनुभवा. जय शिवराय. जे आम्ही स्पर्श करून अनुभवतोय खरंच तुम्हाला वाटतं. सुंदर वाडा आहे, नक्की भेट द्या सर्वांनी. सगळ्याशी मागून इतिहास सांगत सांगत आले असते.